भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात डोवाल यांची भूमिका महत्त्वाची असू शकते. मोदींनंतर डोवाल युद्ध थांबवण्याच्या प्रक्रियेत आहे. आदित्य ठाकरे गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ते करणार आहेत. तर पुसद तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत. नागपूर जिल्हा पेटवण्याच्या वक्तव्यानं सुनील केदार वादात सापडण्याची शक्यता आहे. सुनील केदार यांच्या विरोधात भाजप नेते आक्रमक झालेत. सुनील केदार यांच्या अटकेची मागणी भाजपनं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री कालपासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणपतीचं दर्शन घेणार आहेत. तर नंतर शहा हे आज लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. मुंबईमध्ये रात्री उशिरा भाजप कोर कमिटीची बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीबाबत खलबतं झाल्याची माहिती आहे. महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येऊ देऊ नका अशा सूचना अमित शहांनी दिल्या. भारतात लवकरच शिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच होणार असं विधान अमित शहांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलं. भारताचे पंतप्रधान संविधानाला वारंवार धक्का लावतायत असं मोठं विधान राहुल गांधींनी अमेरिकेतल्या कार्यक्रमात केलं. भाजप आमच्या पद्धती, भाषा, इतिहास आणि राज्यांवर हल्ला करते. जे संविधानावर हल्ला करतायत ते आमच्या धार्मिक परंपरांवरही हल्ला करतायत असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. आज जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक होणार आहे. विमा प्रीमियमवरील जीएसटीसह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल. यासह 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 10% जीएसटी भरावा लागणार की नाही याबाबत सुद्धा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. शिक्षण संस्थांच्या निधीलाही जीएसटी लावला जातोय. आजचा याला विरोध असल्याचा आतिशी चौधरी यांनी सांगितलं. सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते आणि खानापूर विटा विधानसभेचे 2024चे इच्छुक उमेदवार संग्राम नाना माने वंचितच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांसह संग्राम नाना माने यांनी प्रकाश आंबेडकर यांची पुण्यामध्ये भेट घेतलेली आहे. तर खानापूर विटा मतदारसंघात वंचितच्या येट्रीने महाविकास जर वंचितची एंट्री झाली तर महाविकास आघाडी आणि माहितीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू आदित्य देवीलाल यांनी भाजप सोडली आहे. आदित्य देवीलाल यांनी इंडियन नॅशनल लोकदलात प्रवेश केला. अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी रात्री उशिरा गणेश मंडळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर गिरगाव चौपाटी इथं विसर्जन मिरवणुकीमध्येही ते सहभागी झाले. सांगलीच्या मिरजेत भाजप आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत मराठा समाजानं निषेध केला. राजेंद्र राऊत यांनी मनोज सरांगी पाटील यांच्या विरोधामध्ये केलेल्या विधानावर मराठा समाज आक्रमक झालाय. सीएनजी गॅस 90 पैशांनी महागलेला आहे. वाहन चालकांना प्रति किलो सीएनजीसाठी 85 रुपये 90 पैसे मोजावे लागणार आहे. तर मध्यरात्रीपासून सीएनजीची नवी दरवाढ लागू झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गेल्या आठवड्यामध्ये मोठा तोटा झालाय. गौतम अदानी यांनाही सप्टेंबरचा पहिलाच आठवडा नुकसानीचा ठरला. अदानी समूहाच्या 10 पैकी 5 कंपन्यांचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठं नुकसान झालंय. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन यशस्वीपणे धावतीये. मात्र वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळांवर धावताना दिसणार आहे. ही ट्रेन येत्या 3 महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई विभागाचे मोटरमन आज काळे कपडे घालत मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन करणार आहेत. सीआरएसच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत मोटरमन आज निषेध करणार आहे. पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीमध्ये 62 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. मुंबई लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 20 कोटींचा दंड जमा झाला. मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील हमाली दर दुप्पट करण्यात आले. 40 किलोचे ओझे वाहून नेण्यासाठी जिथे 50 रुपये लागत होते त्यासाठी आता 75 ते 85 रुपये मोजावे लागणार आहे. राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची आणि शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस तज्ज्ञ समितीनं केली आहे. पुढील 15 दिवसात पुतळ्यांच्या उंचीबाबतचं सांस्कृतिक धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे.
कनिष्ठ महाविद्यालय आणि खासगी शिकवणी वर्ग बेकायदेशीरित्या एकत्र आल्यामुळे महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका होत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करत नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मराठा समन्वयकानं सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. सर्वाधिक नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजे सीआरपीएफ 4000 पेक्षा अधिक जवानांच्या 4 तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा संकल्प सरकारनं केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.